नमस्कार. केमिकल नावं बघितली की असं वाटतं ना की हा काय क्लिष्ट कोड आहे. पण घाबरू नका. आजच्या या सादरीकरणात आपण हा कोड सोडवण्यासाठी लागणारी किल्ली मिळवणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया. इथे बघा, डावीकडे आहे बेन्झीन, एक साधी कार्बनची रिंग. पण उजवीकडे फक्त एक कार्बन अणू नायट्रोजनने बदलला आणि आपल्याला मिळालं पिरिडीन, एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा कंपाऊंड. फक्त एक अणू बदलल्याने एवढा मोठा फरक कसा पडू शकतो? याच रहस्याचा छडा आपण आज लावणार आहोत. तर याच कंपाऊंड्सना म्हणतात हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्बनच्या साखळीत घुसलेले हे जे वेगळे अणू आहेत ना, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फर, यांनाच म्हणतात हेटेरो ॲटम्स. आणि हेच आहेत आपल्या या कोडमधले खरे हिरो, कारण नावांची सगळी सूत्र यांच्याभोवतीच फिरतात. बरं, तर आपण हा कोड कसा सोडवणार आहोत? आधी हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपलं टूल किट उघडू, ज्यात प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आहेत. त्यानंतर सगळं एकत्र जुळून पाहू आणि शेवटी काही विशेष प्रकरणही हाताळू. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स नक्की आहेत तरी काय, आणि त्यांना काय गोष्ट खास बनवते? या दोघातला फरक समजायला खूप सोपा आहे. असं समजा की होमोसायक्लिक रिंग म्हणजे फक्त कार्बनचे मणी असलेली एक एकसारखी माळ. तर हेटेरोसायक्लिक रिंग म्हणजे त्याच माळेत मध्येच एखादा वेगळ्या रंगाचा किंवा आकाराचा मणी. तोच आहे आपला हेटेरो ॲटम. हाच तो मूळ फरक आहे. ओके, आता वेळ आली आहे आपलं कोड ब्रेकिंग किट उघडण्याची. आणि त्यातलं पहिलं हत्यार आहे प्रिफिक्सेस. हे आपल्याला सांगतात की रिंगमध्ये नेमका कोणता हेटेरो ॲटम आहे. ही बघा, आपली पहिली गुप्त किल्ली. प्रत्येक हेटेरो ॲटमसाठी एक खास कोडवर्ड आहे. ऑक्सिजन दिसला की वापरायचा ऑक्सा, सल्फरसाठी थाया आणि नायट्रोजनसाठी अझा. हे 3 शब्द लक्षात ठेवा, कारण इथूनच सगळा खेळ सुरू होतो. चला, जे शिकलो ते लगेच वापरून बघूया. आपल्यासमोर हा जो मॉलिक्यूल आहे त्यात काय दिसतंय? एक नायट्रोजन अणू आणि 3 सदस्यांची एक छोटीशी रिंग. तर मग आपल्या नियमाप्रमाणे नायट्रोजनसाठी आपला कोडवर्ड काय होता? अगदी बरोबर, अझा. म्हणजे बघा, नावाचा पहिला तुकडा तर आपल्याला मिळालाच, नावाचा आरंभ अझाने होणार हे नक्की झालं. बरं, प्रीफिक्स तर कळला. आता नावाच्या शेवटी काय येणार? त्यासाठी आपण आपल्या टूलकिटमधलं दुसरे साधन वापरणार आहोत, सफिक्सेस. हे आपल्याला 2 गोष्टी सांगतात. रिंग किती मोठी आहे आणि तिच्या डबल बॉन्ड्स आहेत की नाहीत. हा तक्ता म्हणजे आपली दुसरी किल्लीच आहे. डावीकडे आहे रिंगचा आकार, म्हणजे तिच्यात किती अणू आहेत, आणि वरती आहे तिची स्थिती, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड्स असलेली, किंवा सॅच्युरेटेड म्हणजे फक्त सिंगल बॉन्ड्स असलेली. या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपल्याला योग्य सफिक्स मिळतो. चला आपल्या पहिल्या उदाहरणाकडे परत जाऊ. ती रिंग 3 अणूंची आहे आणि त्यात कुठेच डबल बॉन्ड नाही, म्हणजे ती सॅच्युरेटेड आहे. मग आपल्या तक्त्याप्रमाणे 3 सदस्य सॅच्युरेटेड रिंगसाठी सफिक्स कोणता? इरिडीन. झालं, कोड्याचा दुसरा तुकडाही सापडला. आणि आता फक्त हे 2 तुकडे जोडायचे आहेत. प्रीफिक्स अझा आणि सफिक्स इरिडीन मिळून झालं अझिरिडीन. उच्चार सोपा व्हावा यासाठी अझामधला शेवटचा ए काढून टाकला जातो. सोपं आहे की नाही? आत्तापर्यंत तर सगळं सोपं होतं. पण जर एकाच रिंगमध्ये एकापेक्षा जास्त हेटेरो ॲटम आले तर मग काय करायचं? इथेच या नावांच्या व्याकरणाची खरी मजा आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त प्रकारचे हेटेरो ॲटम येतात तेव्हा कोणाला जास्त महत्त्व द्यायचं यासाठी हा प्राधान्यक्रमाचा नियम आहे. ही एक प्रकारची सिनियॉरिटी लिस्ट आहे. ऑक्सिजन सगळ्यात वर, मग सल्फर आणि मग नायट्रोजन. नंबर देताना सुरुवात नेहमी सिनियरपासून करायची. चला, हा नियम एका नवीन उदाहरणावरून समजून घेऊ. इथे बघा, सल्फर पण आहे आणि नायट्रोजन पण. आता कसं नाव देणार? चला याचं विश्लेषण करूया. आपल्याकडे आहे सल्फर म्हणजे थाया आणि नायट्रोजन म्हणजे अझा. आपल्या सिनियॉरिटी लिस्टनुसार सल्फर नायट्रोजनपेक्षा वर आहे, म्हणजे नावाची सुरुवात थायाने होणार हे पक्क. आता रिंग ही 5 अणूंची आहे आणि त्यात डबल बॉन्ड्स आहेत, म्हणजे ती अनसॅच्युरेटेड आहे. तर आपल्या तक्त्याप्रमाणे सफिक्स काय येणार? ओल. आणि मग सगळं एकत्र केल्यावर नाव तयार होतं 1,3-थायाझॉल. यातले 1,3 हे आकडे म्हणजे पत्ता आहे. ते आपल्याला सांगतात की सल्फर पहिल्या नंबरवर आहे आणि नायट्रोजन 3ऱ्या. म्हणजे बघा, एका नावात कितीतरी माहिती दडलेली असते. बरं, आता आपण जवळपास सगळं शिकलो आहोत, पण काही खास नियम पण आहेत जे आपल्याला अधिक क्लिष्ट नावं समजून घ्यायला मदत करतील. हे आयसो प्रकरण खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा 2 हेटेरो ॲटम 1 आणि 2 या पोझिशनवर म्हणजे अगदी शेजारी शेजारी असतात
तेव्हा त्यांच्या नावाआधी आयसो लावला जातो. हा एक प्रकारचा शॉर्टकट आहे, ज्यामुळे 1,2 ऑक्साझोलला आयसोऑक्साझोल असंही म्हणतात. आणि आता आपलं अंतिम आव्हान. हे नाव बघून कदाचित थोडं दडपण येईल, पण विश्वास ठेवा, आपल्याकडे आता याला सोडवण्याची किल्ली आहे. चला, या नावाला उलट्या क्रमाने उलगडूया. सगळ्यात शेवटी आहे 1,3,4 थायाडायझोल. यावरून कळतं की मूळ रिंगमध्ये 1 सल्फर आणि 2 नायट्रोजन आहेत. त्याच्या आधी आहे 2,3 डायहायड्रो. हे सांगतं की रिंग पूर्णपणे अनसॅच्युरेटेड नाहीये, ती थोडी सॅच्युरेटेड आहे. आणि सगळ्यात आधी आहे 3 मिथाईल, म्हणजे तिसऱ्या नंबरवर एक मिथाईल गट जोडलेला आहे. पाहिलं, प्रत्येक भागाचा एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजेच हे जे गुप्त कोड वाटत होते ते खरं तर फक्त माहिती देणाऱ्या भागांची एक अतिशय तर्कशुद्ध रचना आहे. एकदा का नियम कळले की सगळं सोपं होतं. तर आता हे टूलकिट आपल्या सगळ्यांकडे आहे. या नियमांच्या पलीकडे जाऊन रसायनशास्त्राच्या जगात असे अजून कितीतरी कोडं दडलेले असतील जे उलगडण्याची वाट पाहत आहेत. आता पुढचं कोणतं कोडं सोडवायला आवडेल?